श्रावणी सोमवार निमित्तानं काशी विश्वेश्वर देवस्थान गुंजळवाडी येथे भाविकांची अलोट गर्दी। संगमनेर तालुक्यातील गुंजळवाडी वेल्हाळे पंचकृषीतील शेकडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व संगमनेर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या काशी विश्वेश्वर देवस्थान गुंजळवाडी येथे भाविकांची अलोट गर्दी चौथ्या श्रावणी सोमवारच्या निमित्तानं पाहायला मिळाली। येथील श्रद्धेय शिवभक्त हरिभक्त परायण बन्सी महाराज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर अनेक आध्यात्मिक कार्यक्रम होत असतात। चौथ्या श्रावणी सोमवारच्या निमित्तानं काशी विश्वेश्वर देवस्थान गुंजळवाडी येथे भक्तीच्या गंगेला पूर आल्याचं स्वरूप दिसून येत होतं। शिवसंभा पाऊस दे, पैशानं पायली विकू दे, अन्नधान्यानं घर भरू दे, ओम नमः शिवाय अशा गजरामध्ये भाविकांची अलोट गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली। परिसरातील सर्वच गावांमधून भाविक मोठ्या संख्येनं या ठिकाणी येत असतात। लोकसंवाद न्यूज चॅनल प्रतिनिधी लव सातपुते, सहमार्गदर्शक पत्रकार संदीप सातपुते यांनी संकलित केलेला वृत्तांत आपण पाहूयात। सुंदरतर पिनाकधर हर, सुंदरतर पिनाकधर हर, सुंदरतर पिनाकधर हर, सुंदरतर पिनाकधर हर, गंगाधर गजाचर्मांबरधर, गंगाधर गजाचर्मांबरधर, चंद्रचूड शिवशंकर पार्वती रमणानी लगे नमो नमः। गुंजळवाडी वेल्हाळे रोड, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर, काशी विश्वेश्वर देवस्थानमध्ये माझं नाव शिवभक्त बन्सी महाराज गुंजाळ। दर महिन्याची कावड, वर्षाचा सप्ताह, दर महिन्याची तर आठवड्याचा सोमवार हे सर्व ग्रामस्थांच्या, देणगीदारांच्या, सर्वांच्या कमिटीच्या सर्वांच्या माध्यमातून चालतं। हा देव नवसाला पावणारा असल्यामुळे काशीहून देव आले या ठिकाणी काशीला विश्वनाथाने विश्रांती घेतली म्हणून नाव काशी विश्वेश्वर आहे आणि नवसाला अतिशय पावणारं जागृत देवस्थान आहे। या ठिकाणी सेवा करून अनेक लोकांना आणि या ठिकाणी श्रद्धास्थान बनवणं, प्रत्येकाच्या भावना समजून घेणं, प्रत्येकाला जवळ घेणं हा आमचा धर्म आहे। पण मी माझ्या ग्रामस्थांमार्फत गोकुळ अष्टमीच्या श्रावणी सोमवारच्या चौथ्या सोमवारच्या आलेल्या सर्व भाविकांना देवस्थानमार्फत कोटी कोटी शुभेच्छा देतो। आज दिवसभर अन्नदान या ठिकाणी आमची ताराबाई ओझा यांचं फराळ आहे। तसेच यादव परिवाराकडून या ठिकाणी फळं व चिवडा वाटप आहे आणि आलेल्या बऱ्याच भक्तांचं आणि या ठिकाणी योगदान चांगल्या पद्धतीचं माझे ग्रामस्थ खूप लाड पुरवतात, खूप चांगल्या पद्धतीनं करतात। माझं भजनी मंडळ उत्कृष्ट आहे, गाव उत्कृष्ट। विविध संस्थेमार्फत मी सर्वांना आलेल्या भाविकांना कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी थांबतो। ओम नमः शिवाय। सर्वांना चौथ्या श्रावणी सोमवारच्या या ठिकाणी शुभेच्छा आहेत। गुंजळवाडी आणि पंचकृषीतील जागृत देवस्थान काशी विश्वेश्वर देवस्थान गुंजळवाडी या ठिकाणी आज चौथा श्रावणी सोमवार सर्व भाविक भक्तांच्या आनंद उत्सवात या ठिकाणी अतिशय आनंदामध्ये या ठिकाणी सर्व गुंजळवाडी आणि पंचकृषीतून तालुक्यातून या ठिकाणी भगवान काशी विश्वेश्वराच्या दर्शनासाठी आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी महिला भाविक, त्याचप्रमाणे ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी भरपूर मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं तर गुंजळवाडी गावातील अतिशय जागृत देवस्थान गेली कित्येक वर्षाची या ठिकाणी नवसाला पावणारा भोलेनाथ म्हणून या ठिकाणी काशी विश्वेश्वर देवस्थानची या ठिकाणी ओळख आहे आणि आज चौथ्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने या ठिकाणी खिचडी वाटप, फळ वाटप सर्व देणगीदारांच्या सहकार्याने या ठिकाणी चालू आहे। काशी विश्वेश्वर देवस्थान असं आहे की देणगीदारांचा या ठिकाणी खूप मोठा ओघ आहे। श्रावण महिन्याच्या सुरुवातीला या ठिकाणी यशवंतराव कैलासवासी यशवंतराव आनंदराव गुंजाळ यांच्या स्मरणार्थ श्री संजय यशवंतराव गुंजाळ यांच्याकडनं अतिशय मोठा देवस्थानासाठी 1,11,000 रुपयाचा जो घंटा आहे तो या ठिकाणी देवस्थानाला देण्यात आलेला आहे। या ठिकाणी 1,24,000चा जो घंटा आहे त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे। या ठिकाणी आमचे काशी विश्वेश्वर देवस्थानचे सन्माननीय बन्सी महाराज गुंजाळ असतील यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी काम करत असताना
काशी विश्वेश्वर देवस्थान कमिटीचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष, सर्व देवस्थान कमिटी, सर्व गुंजवडी ग्रामस्थ, भजनी मंडळ आणि तरुणांचं खूप मोठं योगदान आहे. कारण की रात्रीपासून रात्रभर या ठिकाणी जो काशी विश्वेश्वर मंदिराचा जो मेन गाभारा आहे सजवण्यासाठी या ठिकाणी जे तरुण युवक आहे त्यांचंही पण खूप मोठं या ठिकाणी मोलाचं योगदान आहे. आणि आज 4था श्रावणी सोमवार आहे. गर्दीचा खूप मोठा या ठिकाणी ओघ आहे. मी आलेल्या सर्व भाविक भक्तांचं काशी विश्वेश्वर देवस्थानच्या वतीनं, आमचे हरिभक्तपरायण मार्गदर्शक बन्सी महाराज गुंजावडी ग्रामपंचायतच्या वतीनं, सर्व भजनी मंडळ ग्रामस्थांच्या वतीनं आलेल्या सर्व भाविक भक्तांचं या ठिकाणी स्वागत, आभार व्यक्त करून सर्वांना या ठिकाणी श्रावणी सोमवाराच्या शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. ओम साईराम.